आपण पाहतो हिरवी चादरीने आपण पाहतोय जणू हा नटलेलं हे क्रीडांगण हिरवी चादर अंथरली गेली आहे आणि हळूहळू पावसाच्या सरी पावसाही बरोबर क्रिकेटला खरं तर पूर्णपणे पोषक आणि पूरक सध्याचं हे वातावरण आणि भौगोलिक परिस्थिती. फुलटॉस बॉल टाकलाय टोलवलाय नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि बॉल गोइंग फॉर द मॅक्सिमम थ्रू द कव्हर्स. नो बॉल अँड +6 रन्स. येस, फ्री हिटचा बॉल आणि तोच बॅटर जर स्ट्राइक वर असेल तर तुम्ही क्षेत्ररक्षण बदलू शकत नाही आणि ते बदललं गेलं आणि पंचांनी ते हेरलं. एकदा पंचांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. परिपूर्ण लक्ष पंचांचं आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये दत्ता मेहर सर असतील, शशी मेहर सर असतील, त्यांनी नो बॉल सांगितले. त्यामुळे फ्री हिट स्टील कंटिन्यूस. 1 रन ऍड होते. स्कोर 9 या धावसंख्येवर. 9 धावा, 9 रन्स. एकच चेंडू झाला आतापर्यंत आणि हा फ्री हिटचा बॉल आहे. चॉप करण्याचा प्रयत्न वायडी शॉर्करचा अगदी पुरेपूर वापर केलाय गणेश यांनी. चांगला चेंडू हाताळला, थोडासा कमी गती आणि लाईन अगदीच योग्य रीतीने. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 10 या आकड्यावर. थोडस शांत क्रिकेट. पहिल्या 2 सामन्यांमध्ये आपण पाहतोय भरपूर आतिषबाजी. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं सानपडा खरं संघातील निखिल पाटील यांची चांगली फटकेबाजी. यावेळेस थोडेसे बॅकफुटला गेले कारण हाईट थोडी कमी मिळाली होती. थोडासा खाली राहिला बॉल. टप्पा पडल्यानंतर बॅकफुटला जात असताना ऑन साईडला दिशा द्यायची होती मात्र कनेक्ट नाही झालाय आणि आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता होत असताना राकेश डाऊन दी ट्रॅक, डाऊन दी ग्राउंड. बॉल फेकून दिलाय सीमा पार सरळ साइड स्क्रीनच्या वरतून. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह हिट. षटकार. पण पाहतो दिवा B30+ संघाचा हा एक तडाखेबंद फलंदाज ज्याच्या बॅटमधनं आला एक उत्तुंग षटकार. ते टाकलेले अतिरिक्त चेंडू गणेश यांचे आता मात्र कुठेतरी धोक्याची घंटा ठरतायत, हानिकारक ठरतायत. धावसंख्या 16च्या घरामध्ये. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस मात्र पंच काय सांगतायत, दिशा खराब आहे. व्हेरी व्हेरी आउटसाइड ऑफ स्टंप हा बॉल. पिचिंगच भरपूर खराब खरं तर लाईन वर झाली, लेंथ वर झाली. अतिरिक्त धावसंख्या पुढे जाते. यावेळेस मात्र चांगला बॉल. फिंगर्स रोल केले होते. थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं, टप्प्यामध्ये परिवर्तन केलं ज्याचा फायदा झाला. धावसंख्या 17च्या घरामध्ये. यावेळेस देखील चांगला बॉल होता. ऑन साइडला टोलवायचं होतं. आतली कडा लागली. डीप मधनं खेळाडू वेगाने पुढे येत आहेत. त्याच दरम्यान आपण पाहतोय 2 धावा अगदी सुंदररित्या पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि बिनबाद नेरुळ, दिवा ब आणि जुईनगर 30+ संघाची धावसंख्या आहे ती 19 धावा धावफलकावर. थँक्यू हर्षद सर. खूप चांगला कन्सेप्ट खरं तर या 8व्या पर्वापासून आपण पाहतोय. 30+, 40+ आणि 5 30+ चे संघ, 5 40+ चे संघ म्हणजे
एक सामना असा होणार जिथे 30+ विरुद्ध 40+ अशी लढत होणार आणि तो सामना यानंतर असणार आहे शिरवणे अ सारसोय 30+ विरुद्ध वाशी जुहगाव 40+. त्यामुळे त्या दोन संघांनी देखील तयार राहा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस तुमचा होईल. पहिल्या फेरीमध्ये सर्वोच्च धावसंख्या, दुसऱ्या फेरीमध्ये त्यांना बाय मिळणार, त्यांना खेळावं लागणार नाही. सरळ तिसरी फेरी ते खेळतील आणि सेम दुसऱ्या फेरीतल्या ज्या दोन मॅचेस असतील 4 टीम्समध्ये त्यांच्यामध्ये देखील जो संघ सर्वोच्च धावसंख्या उभारेल त्याला मात्र तिसऱ्या फेरीत बाय मिळणार. अशी या स्पर्धेची आजच्या दिवसातील रूपरेषा. उद्या पुन्हा 2 गाव 1 संघ ग्रामीण फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळेल. तिथे 10 संघ आणि त्यानंतर परवा ऑल इंडिया ओपनचे 8 संघ, तिथे 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक रविवारी पाहायला मिळेल. उद्या ग्रामीण गटातील 55,555 प्रथम पारितोषिक पाहायला मिळणार. विष्णू आले सेकंड ओव्हर मध्ये अलॉंग द कार्पेट, गॅप शोधलाय. आपण पाहतोय नंदेश भगतने परफेक्ट टाइम केलं या बॉलला. जिथे खेळाडू नाहीये तिथेच बॉल अलॉंग द कार्पेट खेळलाय आणि मिळाला धावा 4, चौकार. लॉस, कोणती विकेट आतापर्यंत गमावली नाहीये. माजी नगरसेवक चषक 2025 आपण पाहतोय. 8वं पर्व, भव्य दिव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, चर्चेतली स्पर्धा. हो, यावेळेस उसळी घेणारा बॉल ब्लाइंडर खेळलाय अक्षरशः. ओ, आणि इथे कॅच ड्रॉप झाली आहे. चान्स होता, चान्स मिस केलाय. आपण पाहतोय खरं तर रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी स्लो पाहायला मिळाली, कारण त्याने आशा सोडली होती नंदेशने, कारण ज्या पद्धतीने त्यांनी बॉल खरं तर ओळखूच शकला नव्हता. अगदी ब्लाइंडर पद्धतीने फक्त कनेक्ट केलं, तिकडे झेल सुटला गेला आणि जीवदान मिळालं. जीवदान आता किती हानिकारक ठरणार आहे तुर्भे अब आणि दाराबे 30+ साठी. यावेळेस चांगला बॉल थोडा खाली राहिला. ज्या हाईटवर हा चेंडू एक्सपेक्ट केला होता राकेशने, तितकी हाईट, तितकी उसळी इथे प्राप्त केली नाही विष्णू यांनी. विष्णू शर्मा पहिला चेंडूवर चौकार आला, त्यानंतर पुढच्या 3 बॉलवर फक्त सिंगल दिली आहे. आणि एका इकॉनॉमिकल स्पेलची हळूहळू सांगता होणार आहे का? हाही बॉल कनेक्ट नाही झालाय. स्वतः गोलंदाज विष्णू बॉलवर चांगलं अंतर पार केलं. बॉल डिलिव्हर केल्यानंतर सावरलं, चेंडू कुठे गेलाय ते पाहिलं आणि लगेच उचललं. मिळाली सिंगल. 5 बॉल झालेत आतापर्यंत, 6 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. एकूण धावा धावफलकावर आहेत 25 रन्स विदाउट लॉस. या ओव्हरमध्ये धावा रोखण्यामध्ये यशस्वी झालेत विष्णू शर्मा. यावेळेस पुन्हा एकदा जागेवर टॅप केले, फक्त एकच मिळणार. दुसरीसाठी आपण पाहतोय की नंदेश बऱ्याच वेळेला उत्सुक नसतात, सिंगलवरच ते भर देतात. 2 षटकाचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या फक्त 7 आणि धावसंख्या धावफलकावर लागली गेली आहे ती बिनबाद 26 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. नंदेश आपण पाहतोय ज्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत 13 धावा आल्यात. राकेश तोही अगदी 10 धावांवर खेळतोय. चांगली सुरुवात, वेल बिगिन आपण पाहतोय. डावाला चांगली सुरुवात स्टार्ट करून दिली आहे. चला सामन्याला आपण थोडी गती प्रदान करूया. येस, बॉलर्स नेम प्लीज.
स्वप्नीलचा पहिलाच बॉल उसळी घेणारा आणि ज्याची चांगली हाईट आहे आपण पाहतो नंदेश, त्याला देखील मात्र कुठेतरी अडथळा ठरला हा चेंडू. डॉट बॉलने सुरुवात, राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा उसळी घेणारा बॉल, पुलचा प्रयत्न फसला, बॅटच्या अगदी खालच्या खरं तर भागाला चेंडू लागला, बॉल गेला तो अगदी शॉर्ट फाईन लेगला. खेळाडू तैनात आहे, जिथे लेग स्लिपचा खेळाडू फाईन लेग पर्यंत येईल तोपर्यंत रन मिळणार ते सिंगल. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 19 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 आल्या. आतापर्यंत 2 बॉलमध्ये स्वप्नीलने फक्त 1च रन खर्च केली आहे. यावेळेस अगोदर शफल झाले, त्यानंतर पुन्हा पूर्ववर्त स्टान्सवर आले, नंतर बॉल मात्र निघून गेला तो डाव्या एष्टी पासून दूर. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा आम्हाला कळवत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये जशी सुरुवात झाली होती असं वाटलं 3 ओव्हरमध्ये कुठेतरी 45-50 धावा पाहायला मिळतील की काय, मात्र कमालीचं कमबॅक केले गोलंदाजांनी. हो, थोडासा पुढे टाकला होता बॉल, पुन्हा खाली राहिला. रबर बॉल मध्ये आपण जर पाहिलं हर्षद सर, तर विकेट जर ओली असेल, रिमझिम पाऊस असेल तर टप्पा पडल्यानंतर चेंडू स्किट होतो, अतिरिक्त उसळी मिळते, अतिरिक्त वेग प्राप्त होतो आणि बऱ्याच वेळेला फलंदाजाला तेवढा अवधी मिळत नाही ती लाईन पिक करण्यासाठी. त्यामुळे तुमची चेंडूवरची नजर अगदी अचूक असायला हवी. इथे फटका फसलाय, मिस टाइम आहे टोटली. विष्णू शर्माजी का लडका इन ऍक्शन. अगोदर कंजूस गोलंदाजी आणि आता अप्रतिम असा हा झेल त्याने टिपलाय आणि पहिली विकेट राकेशची मात्र इथे गळा लावली आहे. पहिला धक्का लागलाय तो नेरुळ, दिवा ब आणि जुईनगर 30+ संघाला. आणि खरं तर मिड विकेट वरनं येऊन अंतर पार केलं विष्णू शर्माने, चांगला झेल टिपलाय. वैभव पाटील नेरुळगाव 30+ संघाचा हा खरं तर फलंदाज वन डाऊनच्या रूपात दाखल झालाय. धावसंख्या 28 आकड्यावर स्थिर आहे, 28ला 1. 2 बॉलचा खेळ बाकी, तिसरं षटक सुरू आहे. यावेळेस पुन्हा एकदा आतमध्ये येणारा बॉल आपण पाहतोय, अगदी शरीरावर जाऊन आदळतोय. विकेट किपर बॉलवर येत आहेत, रन मिळत नाहीये, डॉट बॉल आहे. थोडासा आपण पाहतोय धावसंख्येला रोख लावलाय असं म्हणायला हरकत नाहीये तुर्भे अ ब आणि दारावे 30+ संघाने. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड झालेत. अजिबात फुटवर्क नव्हता, अजिबात बॅटचा फ्लो चांगला नव्हता. बॅट जोपर्यंत येईल तोपर्यंत चेंडू यष्ट्यांना मात्र उद्ध्वस्त करून गेलाय. अगदी स्वस्तामध्ये माघारी परतलेत आणि स्वप्नील यांना मिळालं दुसरं यश. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 2 गडी बाद, 28 धावा. थँक्यू. 3 षटकं झालेली आहेत आणि काही वेळापूर्वीच आमचे समालोचक मित्र, मार्गदर्शक, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे नवी मुंबई विभाग प्रमुख हर्षदजी मडवी असतील, त्यांचे छोटे बंधू, एक चांगले गुणलेखक विघ्नेशजी मडवी, त्यांचे खरं तर पिताश्री ठाकूरदास मडवी खरं तर काका व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि ते या सामन्याचा आनंद घेत आहेत. खरं तर त्यांचंही खरं तर आपण चर्चा करूया. 28 धावा धावफलकावर आहेत. एक चिरंजीव आपण पाहतोय खरं तर नोकरी सांभाळत असताना गेले कित्येक वर्ष, मला वाटतं 1 दशक झालं असेल हर्षदजी आपण या क्षेत्रामध्ये आहात. आज रायगड, ठाणे, भिवंडी, मुंबई बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण हर्षदजी मडवी, अगदी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील आपण त्यांचा आवाज ऐकला
आणि त्यांचे छोटे बंधू त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आज ॲज अ चांगले गुणलेखक म्हणून अनेक कॉर्पोरेट इव्हेंट्स असतील, अंडरामच्या स्पर्धा असतील, ओरामच्या स्पर्धा ते करत असतात आणि आज त्यांचे पिताश्री करत व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांना नक्कीच या गोष्टीचा अभिमान वाटत असेल की त्यांचे दोन्ही सुपुत्र अगदी क्रिकेटला खरं तर प्राधान्य देत असताना, नोकरी सांभाळत असताना एक चांगली प्रगती साकारतायत. यावेळेस मात्र आपण पाहतोय ऑन साईडला दिशा दिली आहे. विष्णू शर्मा पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग, बॉलला स्टॉप केले, चौकार वाचवलाय. रन मिळते ती 1, धावसंख्या पुढे सरकते 29 या आकड्यावर. 29 रन्स. चौथं षटक आपण पाहतोय. शिनू आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस थोडासा खाली राहिला बॉल, बीट करून गेला, बॅट बॉल मध्ये संपर्क नाहीये. सर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन थांबलाय. बॅट्समन कोण आहे? बॅट्समन नेम प्लीज. प्रितेश. येस प्रितेश. थोडा खाली राहिला, जागेवरनं मात्र ड्राईव्ह केले ऑन साईडला. खेळाडू डीप मधनं वेगाने येत आहेत. स्वप्नील बॉलवर, तोपर्यंत रन मिळणार सिंगल. कमालीचं कमबॅक केलंय आपण पाहतोय. 30 धावा धावफलकावर. आपण चर्चा करतो क्रिकेट आणि आपलं खरं तर वैयक्तिक आयुष्य याची सांगड प्रत्येकाला घालता आली पाहिजे. कारण क्रिकेट हा आपला छंद आहे, आपली आवड आहे, आपलं प्रेम आहे आणि त्यामध्ये प्रगती करत असताना खरं तर आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये, आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये देखील नोकरी असेल, धंदा असेल, जे काही असेल ते सांभाळून बरेच जण माझं क्रिकेटर असतील, कॉमेंटेटर, अंपायर्स असतील, स्कोरर असतील, युट्यूब लाईव्ह असतील, त्यामध्येही प्रगती करतायत आणि कौतुकास्पद आहे. यावेळेस बघा खरं तर खेळायचं होतं कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला बॅटची खरं तर आउटर एज, इनसाइड एज लागली आणि बॉल गेला तो ऑन साईडला. दुसरीचा प्रयत्न आपण पाहतोय होतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 32 धावा धावफलकावर. चौथं षटक मार्गस्थ शिनू. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे. थोडस धावसंख्या रोखली आहे, थांबवली आहे. धावसंख्येचा आलेख मंदावलाय. हो, इथे पण सांगतायत व्हाईट बॉल, लाईन खराब. तेहतीस धावा धावफलकावर. 66 हायेस्ट स्कोर होता. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं ज्या धावा आल्या त्यानंतर हा धावसंख्या खरं तर क्रॉस केली जाईल. इट्स अ ह्यूज हिट आपण पाहतोय. एका टप्प्याने बॉल गेलाय, पंच सांगतायत. 1 बाउन्स, बॉल सीमा पार. शेवटच्या बॉलवर चौकार आला. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या नेरुळ दिबाबत जुईनगर 30+, 2 गडी बाद, 37 धावा. सिद्धेश.
पहिलाच बॉल अगदी जोरकस मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जातोय. दुसरीचा प्रयत्न आपण पाहतोय, थांबवलं गेलंय. नंदेश स्वतःवर मात्र भरोसा दाखवत असताना स्ट्राईक त्यांना हवी आहे, त्यामुळे मात्र त्यांनी दुसरीसाठी कॉल नाकारलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 38-38. फुल टॉसला मात्र फुल टोलावलाय आणि पाठवलंय ते सीमारेषेच्या बाहेर. ऑन साइड मिड विकेट क्लिअर करतोय. का मी दुसरी रन घेतली नव्हती हे मात्र दाखवत असताना नंदेश षटकार. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस. इथे मिसटाइम झाला स्ट्रोक. खेळाडू दूर आहेत कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेट. सीमारेषेलगत जास्त खेळाडू असतात. इथे 2 धावा पुन्हा नंदेश, त्यांना साथ देतात प्रितेश. 2 धावेने धावफलक पुढे सरकत असताना आपण पाहतोय 46 धावा धावफलकावर आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आता अजूनही. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7, तिसऱ्या ओव्हरमध्ये 2, चौथ्या ओव्हरमध्ये आल्या त्या 9 आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये आल्यात 9 धावा. एक्सलेशन आता शेवटचे 3 बॉल हातात आहे फक्त. जे काय करायचं या 3 बॉलवरच करावं लागेल धावसंख्येच्या बाबतीत विचार करायचं झालं तर. हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, मात्र जबरदस्त कॅच आपण पाहतोय. शीनू आपल्याला पाहायला मिळत आहेत का? ऑन साइडला समीर आहेत, फलंदाज बाद. धन्यवाद. प्रचंड वेगाने थ्रो डायरेक्ट हवा होता. 2 धावा मिळत आहेत. 48 धावा. यस, बॅट्समन नेम प्लीज. अलंकार. अलंकारच्या बॅटमधून 2 धावा. अंतिमचा बॉल, पहिल्या इनिंग मधला लास्ट बॉल. बॉल सोडून दिलाय, पुन्हा टाकावा लागेल. अतिरिक्त धाव मिळते. 49 धावा. चला, टॉस साठी उपस्थित राहायचंय. शिरवणे सारसोळे 30+, त्यांच्या विरुद्ध वाशी जुगाव 40+. दोन्ही टीम कॅप्टन आपण व्यासपीठावर या. रायसिंग डिलिव्हरी होती, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉल मध्ये संपर्क नाही, डॉट बॉलने सांगता झाली आहे. 49 धावा धाव फलकावर आहे आणि 50 रनचं लक्ष असेल ते तुरुभय अब आणि दारावे 30+ या टीम समोर. म्हणजे अजूनही तुरुभय सारसोळे ब संघाचंच वर्चस्व आहे हायएस्ट स्कोरच्या बाबतीमध्ये 66 धावा. आणि यानंतर अजून एक सामना बघूया, तर धावसंख्या पार केली जाईल का की त्यांनाच बाय मिळणार ती पहिल्या फेरीतून. चला, टॉस आपण करूया. शिरवणे सारसोळे 30+ कर्णधार आलेले आहेत आणि वाशी जुगा 40+. कॅप्टनला मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं टॉस साठी. आणि वर्तमान सामन्यामध्ये जशी दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होईल, कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन असेल. आवाज आपल्याला ऐकायला मिळेल तो उमेश म्हात्रे सरांचा. चला कॅप्टन या लवकर. शिरवणे
सारसोळे 30+, त्यांच्या विरुद्ध वाशी जुगाव 40+. चला वाशी जुगाव कॅप्टन या लवकर. टॉस करून घ्या पहिले, टॉस करून घ्या, कारण आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय. आम्ही विनंती करतो सन्माननीय जयवंत भोईर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते सीएम पाटील साहेबांना आपण विनंती करूया. कोपरखेरणे गावचे खरं तर अनुभवी समालोचक सीएम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल शिरवणे सारसोळे 30+ आणि वाशी 30+, जुगाव 40+. चला गुरुनाथ पाटील यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यावं. गुरुनाथ पाटील सारसोळे. चला जुगाव वाशीचे कॅप्टन आलेत, या. शिरवणे सारसोळे लवकर या कॅप्टन. शिरवणे सारसोळे आणि एका बाजूला वाशी जुगाव, दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा असतील. छापा आहे कॉल आणि काटाले. अभिनंदन वाशी जुगाव. नक्की निर्णय तुम्ही सांगा, पण तत्पूर्वी एक प्रतिक्रिया आम्ही आपली जाणू इच्छितो. नेहमीच पावसाळी रबर बॉल क्रिकेट म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माजी नगरसेवक चषकाची नेहमीच चर्चा असते. 7 पर्व जी गोष्ट करत आयोजकांच्या माध्यमातून कुठेतरी मिस झाली आणि यावर्षी त्यांनी एक चांगला प्लॅटफॉर्म 30+, 40+, नवी मुंबई मर्यादित या कन्सेप्टला लॉन्च केलं. या कन्सेप्टबद्दल तुम्ही काय म्हणाल? कारण बऱ्याच वेळेला 30+, 40+ पावसाळी रबर बॉल कमी खेळतात, सरावही थोडा कमी होतो. मात्र अशा पद्धतीची अपॉर्च्युनिटी, चांगला प्लॅटफॉर्म आणि जास्त करतो व्ह्युअर्स या स्पर्धेला, याकडे तुम्ही कसं बघता? पहिल्यांदा मी शिरोणा गाव आणि सारसोळ गाव यांचा मी मनापासून आभार मानतो की ज्याने आम्हाला चान्स दिली 40+ केलेला. आणि असं बोलून फायदा नाही का ह्या ग्राउंडचं तर नावच आहे, सारसोळ गावचं नावच आहे की इथं सर्व प्रकारचे टुर्नामेंट येतात आणि मोठ्यात मोठ्या टुर्नामेंट इथंच जास्तीत जास्त होतात. आणि एक कोपरखेरणे गाव, असे 2 गाव चांगले आहेत का त्यांच्या टुर्नामेंट कुठं पण होतात. आणि जास्त बोलणार नाही, कधी बोलायचा प्रयत्न केल्यानंतर पहिल्यांदा बोलतोय. धन्यवाद. धन्यवाद दादा, जे काय आपण बोललात मनापासून बोललात. अभिनंदन. सीएम पाटील साहेब, आपण आमच्या समवेत आहात. तुम्ही समालोचक आहात, गेले कित्येक वर्ष 40+ क्रिकेट जास्त करून आपण कव्हर करताय, अगोदर टेनिस बॉल, रबर बॉलही करताय. तुम्ही कसं पाहताय कन्सेप्टकडे? आज माजी नगरसेवक चषकामध्ये आयोजन कमिटीच्या वतीने जे आयोजक आहेत त्यांनी कन्सेप्ट आपण आणली, 30+, 40+ला देखील प्राधान्य दिलं आणि त्याला चांगला प्रतिसाद खेळाडूंनी देखील दिलाय. तुम्ही कसं पाहता तुमच्या इतक्या सर्वच्या कारकिर्दीमधून या कन्सेप्टकडे? नक्कीच मी ह्या आयोजकांचं पहिल्या प्रथम अविनाश सुतार भाऊ आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वर सुतार भाऊ यांचं आभार व्यक्त करेन आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं. कारण खरोखरच हे आपण 8वं पर्व म्हणतोय आणि ह्या स्पर्धेकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो अतिशय चांगला प्रेक्षकांना आणि ह्या 30+ तसंच 40+ संघांना वाव देण्याचा इथं प्रयत्न केला जातो असून त्या माध्यमातून हे खेळाडू घडत असताना खरोखरच अनुभव असे खेळाडू घडतात. बघतो प्रत्येक 30+चे मी जास्त काय सामने बघितले नाही, परंतु अतिशय उत्कृष्ट रीतीने खेळताना बघतो आपण त्यांना उत्तुंग असे षटकार फटकावतात आणि खरोखरच उत्कृष्ट खेळाडू ह्या याच्यातून माध्यमातून मी असं म्हणेन की लेदर बॉलपर्यंत आपण जाऊया. 30+च्या खेळाडू एक मी सांगेन की त्यांनी पुढे जावं आणि आपलं जे नावलौकिक आहे ते कमवावं आणि अशा प्रकारे ही स्पर्धा आयोजित केली. त्यांनी पुन्हा एकदा आभार म्हणून मी आपला आभार व्यक्त करतो आम्हाला संधी दिल्याबद्दल. धन्यवाद सीएम पाटील साहेब. मी आसनस्थ होण्याची विनंती करतो. जाऊया आपण थेट मॅचकडे. कॉमेंट्री बॉक्समध्ये उमेश म्हात्रे सर जॉईन झालेत. चला, पहिलाच बॉल वाईट आलाय. दुसरा बॉल शॉर्ट बॉलचा वापर बॅकफुटला जाऊन पुल करायचा होता, परंतु प्ले डाऊन झालाय.
फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन. इथे हिट विकेट झालाय की काय असं वाटतंय. आणि पहिला धक्का टीम तुर्बे अब दाराबे 30+ या टीमला पहिला धक्का लागलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 1 या आकड्यावरती 50 धावांचं लक्ष्य आहे या मॅचमध्ये. थँक्यू. बघा दोन्ही टीमच्या 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये द्यायचं आहे. जोपर्यंत तुम्ही नावं सांगणार नाही आहे फलंदाजी तोपर्यंत tenniscricket.in च्या माध्यमातून यूट्यूबवरती ते स्कोर अपडेट होणार नाही आहे. लक्षात घ्या. कारण तुम्ही एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळता. एवढी मोठी तुम्हाला संधी प्राप्त करून दिलेली आहे या स्पर्धेमध्ये. त्यामुळे तुमचा 12वा खेळाडू तिथं बसण्यापेक्षा इथं बसला तर काय होईल. आणि 30+ क्रिकेट सध्या शिस्तीचं 40+ क्रिकेट शिस्तीचं शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध असं ओळखलं जातं. त्यामुळे जी येणारी पिढी आहे त्या येणारी पिढीला कुठलाही गालबोट लागणार नाही आहे याची तुम्ही दक्षता घ्यायची आहे. कारण नावं आम्हाला माहीत नाही आहेत. त्यामुळे कॉमेंट्री करण्यासाठी खूप थोडा अडथळा निर्माण होतोय. पुलरलेनचा बॉल बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय मिड विकेटच्या दरम्यान. 2 धाबा इथे मिळताना दिसत आहेत परंतु रनआउटची संधी आहे. फलंदाज बाद. संदेश नाईक बॅक टू द डगआउट. नंदेश नाईक. आणखीन एक विकेटचं पतन. दुसरी धाव आता धोक्याची ठरली त्याच्यासाठी. थँक्यू डीजे थोडं आपल्या थांबा. बघा नम्रतेची सूचना आहे. हा tenniscricket.in चे अपडेटर काय अपडेट करणार आणि संध्याकाळी हर्षद सर आपण जी इंडिव्हिज्युअल प्राइज देणार आहे मग त्यामध्ये आपण कसं देणार हे बरेच प्रश्न आहेत. त्यामुळे हात जोडून आम्ही विनंती करतो की या गोष्टीकडे कृपया आपण थोडं लक्ष केंद्रित करावं. चला मॅचला आता खरे तर सुरुवात झालेली आहे. आम्ही बोलतो आता कॉमेंट्रीला आम्ही सुरुवात करतोय. ऑलरेडी मॅच सुरू झालेली आहे. ओहो पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल बीट केलं परंतु इथे शरीरभेदी गोलंदाजी. थर्ड मॅन रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर पंच इशारा करतायत लेग बायचा. आज पंचानं सुद्धा खूप चांगली कामगिरी केलेली आहे. शशी मेहर असतील त्यांचे बंधू दत्ता मेहर पहिल्या मॅचमध्ये ते खेळले आणि त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये पराभूत झाला. त्यामुळे आता कुठलंही टेन्शन नाही आहे संध्याकाळपर्यंत. ओहो व्हाट अ शॉट. क्रिकेटचा मंत्रमुग्ध करणारा फटका. बॉलला उडवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर डाऊन दी ग्राउंड. षटकार.
थँक्यू डीजे, थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. अजयच्या बॅटमधून एक तडा खाल्लाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉलर ओव्हर द हेड, अक्षरशः गोलंदाजाच्या डोक्यावरून हा फटका खेळला अजयनं. 6 रनसाठी षटकार. शिवसेना शाखा शिरवणे गाव नवी मुंबई आयोजित माजी नगरसेवक चषक 2025 हे भव्य आणि दिव्य आयोजन तुम्ही पाहताय. आज स्पर्धेतला पहिला दिवस 30+, 40+ कॉन्सेप्ट आम्ही तुमच्या भेटीला पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये आणलेला आहे आणि भरपूर असे खेळाडूंना या स्पर्धेच्या अनुषंगाने या कॉन्सेप्टबद्दल खूप चांगली प्रतिक्रिया केलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डते आतापर्यंत 11 धावा. आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंगसाठी आलाय किरण. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी पहिला बॉल. अगदी काय शार्प इन कटर. बॅटची लिडिंग एज आणि इथे फंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद होतोय. संदेश हा खेळाडू मात्र बाद होतोय. बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर कॉट बँड विकेटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेटचं पतन झालंय. धक्का क्रमांक 3 इथे लागतोय. तुर्बे अब दाराबे 30+ या टीमला 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 11. नेरुल 30+ या टीमचा खेळाडू. शार्प इन कटर. टप्पा पडल्यानंतर पहा बॉल आतमध्ये आणलाय आणि तिथे विकेट काढली. फलंदाज बाद. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आता मैदानामध्ये गणेश. दुसरा बॉल. शॉर्ट बॉलचा वापर. बॅकफुटला जाऊन हलकासा पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये परंतु त्याला हुलकावणी देत बॉल सीमारेषा पलीकडे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. गणेशच्या बॅटमधून चौकार. उपस्थित झालेले आहेत सारसोली गावचे उद्योजक आहेत. त्यांना मी विनंती करेन आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. माजी नगरसेवक चषक 2025 मध्ये टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 16. 50 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. समोर फोर्स करत बॉलला उडवलाय खबर क्षेत्रामध्ये. तिथे थोडीशी खराब फिल्डिंग झाली. 2 धावा इथे मिळत आहेत गणेशला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 18 धावा. 18. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे या मॅच मध्ये. तुर्भे अब आणि दाराबेट 30+ या टीमचं. धावा घेत आतापर्यंत 18. फुलटोस बॉल. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह केलाय. जास्त जोखीम घेतली नाही गणेशनं. सिंगलनं स्ट्राईक रोटेशन झालेलं आहे. गणेशच्या खात्यामध्ये सिंगल येते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 रन आहेत. 19. षटक क्रमांक 2 म्हणजे 1.4 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपलाय. 19ला 3. ओहो बिगीट करण्याचा प्रयत्न. बॅक ऑफ लेन. टप्पा थोडासा मागे ठेवलाय आणि ते बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी केली जाते किरणकडून. लेन बॉलचा सातत्यानं वापर केला जातोय कारण पहिल्या बॉलमध्ये सुद्धा लेन बॉलचा वापर केला. पडल्यानंतर आतमध्ये आणला म्हणजे किरणची चांगलीच गोलंदाजी. पुन्हा लेन बॉलचा वापर. टप्पा पडल्यानंतर बीट करून चाललाय. लगातार 2 चेंडू आपल्याला किरणच्या माध्यमातून निर्धाव पाहायला मिळालाय. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तुर्बे दाराबे 30+ या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती
3 गडी बाद 19 धाबा. आता 18 बॉल शिल्लक आणि 18 बॉलमध्ये 31 धाबांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 31 धावा. ऐकूया डीजे कडून एक चांगलं संगीत. चला आता ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंगसाठी आलाय अलंकार. 18 बॉलमध्ये अजूनही 31 धाबांची आवश्यकता आहे. जुईनगरचा हा खेळाडू आहे अलंकार. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन रॅकेट फटका. हुक करण्याचा प्रयत्न बॅटच्या आतल्या कडेला लागल्यानंतर बॉल चाललाय लॉंग लेगच्या दरम्यान. तिथे फाईन लेगच्या क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार तोपर्यंत गणेशला 2 धाबा इथे मिळताना दिसत आहेत. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्डात 21 धाबा. 17 चेंडूंचा जुनी खेळ बाकी आहे. 29 धाबांची आवश्यकता आहे. 17 बॉल 29 धाबा हे समीकरण या मॅच मध्ये तुर्बे दाराबे 30+ या टीमला जिंकण्यासाठी. कारण लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय 50 धाबांचं. ओहो ओव्हर पिच बॉल ड्रायव्हिंग लेंथ वरती हा बॉल होता गणेशच्या, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. फुटवर्क नव्हतं. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. म्हणजे दुसरा बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती आहे अलंकारचा. निर्धाव बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते या बॉलवरती. ओहो शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉलनं वेग धारण केला, आतमध्ये आला आणि टायमिंग फसलाय गणेशचा. शरीरभेदी गोलंदाजी डॉट बॉलनं ओव्हर सिंगलनं टीमची धावसंख्या आता स्कोरबोर्डवरती रन झालेले आहेत 22 धाबा. चला अंपायर थोडीशी दुखापत आहे गणेशला. ओके येस. अजूनही 28 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. शॉर्ट बॉलचा वापर बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इथे बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल येते आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता पुढे जाते. स्कोरबोर्डवरती रन झाले 23, गडी बाद झाले 3, म्हणजे अजूनही 27 धाबांची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 27 धाबा. मॅच आता बनत चाललेली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. 14 बॉल 27 धाबा. अशी जर कंडिशन राहिली तर कठीण होईल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. एक संकट निर्माण होतील. पुन्हा एकदा चांगला बॉल फिरवलाय आणि बघूया अंपायर सिग्नल करतात व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड होते आतापर्यंत 24 धाबा, म्हणजे अजूनही 26 धाबांची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 26 धाबा हे समीकरण या मॅच मध्ये. गोलंदाज तयार अलंकार. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा तयार. माफ करा. बॅकफुटला जात असताना एक चांगला पंच गणेशचा. सरपंच झाला या फटक्या मागे आणि बॉल उडवलाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅसिव्ह षटकार. वीरेंद्र सेहवाग स्टाईनला फटका मारलाय. हा फटका पाहिल्यानंतर बरेच लोकांना वीरेंद्र सेहवागची आठवण आली असेल. बॅकफुटला जात असताना स्टिअर केलाय पॉइंटच्या वरून. हा षटकार ठोकलाय गणेशनं. 6 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड होती 30 धावा, म्हणजे अजूनही 20 करायचे आहेत 13 बॉल मध्ये. ओहो हा बॉल चांगला आहे.
हलक्या हातानं खेळून कडला ऑन साईडला सिंगल मात्र कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न परंतु थांबवलाय. त्याचा जो साथीदार आहे अजय याच्याकडून नकार आलाय. त्यामुळे एकाच धाबावरती समाधान सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ संपलाय मैदानामध्ये आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 31ला 3. आता 12 बॉलमध्ये धाबांची गरज आहे 19. 12 बॉल आणि 19 धाबांची आवश्यकता आहे. टीम तुर्बे धारावे 30+ त्या टीमला. 12 चेंडू 19 रन. नेक्स्ट मॅच मध्ये वाशी जुगाव 40+ या टीमनं टॉस इथे जिंकलाय आणि डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. मुकेश आपला निर्णय काय? यस, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे शिरवणे सारसोले टीमला मात्र बॅटिंग करण्यासाठी लास्ट मॅच मध्ये आमंत्रण दिलंय. 12 बॉल 19 धाबांची आवश्यकता. ऐकूया पुन्हा एकदा डीजे कडून एक चांगलं संगीत. करण्याचा निर्णय घेतला परंतु आता तो निर्णय बदललाय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कारण त्यांची इच्छा असेल की या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या आपण बॅटिंग करत असताना बनवावी हे स्वप्न असेल मॉकी आणि त्यांच्या संपूर्ण खेळाडूंचं. त्यामुळे बॅटिंग करण्याचा निर्णय. 12 बॉलमध्ये 19 धाबांची आवश्यकता आहे. गोलंदाजीसाठी आलाय 4थ्या ओव्हरमध्ये राकेश कराबे गावचा हा खेळाडू आहे. दिवा 30+ या टीमचा खेळाडू आहे. राकेश बॉलिंगसाठी ओव्हर नंबर 4 मध्ये. ओहो, ओव्हर पिच बॉल. बॅटची कडा घेतली. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट. राकेशनं पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. म्हणजे आता 11 बॉल आणि 19 धाबांची आवश्यकता आहे. स्कोर बोर्ड 13 आहे 31. फुलटोस बॉल लॉफ्ट केला बॉलला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तो फक्त बघेल चेंडू पण त्याला हुलकावून देत. बॉल सीमारेषा पार येतोय गणेशच्या बॅट मधून. आणखीन एक चौकार. धाबांची आवश्यकता आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 35 धाबा. 3.2 ओव्हरचा खेळ संपलाय. म्हणजे आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये अजूनही 15 धाबांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 15 धाबा हे समीकरण. राकेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. गणेशनं चांगलीच बॅटिंग केली या मॅच मध्ये. अक्षरशः बरसला या मॅच मध्ये. चौकार षटकारांची आतषबाजी करत असताना पुलरलेचा बॉल लॉफ्ट केला. बॉलला ऑफ ड्राईव्हचा फटका. पहिली धाव वेगाने. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. स्वतः राकेश बॉल पर्यंत पोहोचलाय. त्यामुळे कुठली जोखीम घेतली नाहीये दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एक धाव ते मिळते गणेशला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 36. म्हणजे आता 9 चेंडू आणि 14 धाबांची आवश्यकता आहे. 9 बॉल 14 रन हे समीकरण या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. तुर्बे धाराबे 30+ या टीमला. ओहो, लिफ्ट केला बॉलला. हुडवलाय. वॉट अ शॉट. काय टायमिंग होतं. अजयच्या बॅट मधून लॉंग ऑन क्लिअर करणार येतोय त्याच्या इनिंगचा पहिला षटकार. या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 42 धाबा 42. म्हणजे आता करायचे आहेत 8 बॉल आणि 8 रन. या मॅच मध्ये आता रन बॉल इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. लोमोर फुलटोस बॉल त्याला खरपूस समाचार घेत असताना षटकार ठोकलाय.
खोलवर टप्प्याचा बॉल ऑन राईचा फटका, तिथेही सिंगल आली. म्हणजे आता 7 बॉल 7 धाबांची आवश्यकता आहे. सामना सोपा झालाय. बॅटिंग करत असताना तुर्भे धारावी टीमसाठी, कारण 7 बॉल 7 रनची आवश्यकता. अजूनही 7 विकेट त्यांच्या हातामध्ये आहेत. पुन्हा एकदा पुलर लेनचा बॉल, बॅक टू द बॉलर. इथे डॉट बॉल आलाय, म्हणजेच षटक संपलेला आहे. 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डते आतापर्यंत 50 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 3 गडी बाद 43 धाबा, म्हणजे आता करायचे आहेत 6 बॉल आणि 7 रन. 6 चेंडू 7 धाबांची आवश्यकता. कुठे जाऊ नका मित्रांनो, ऐकत राहा, पाहत राहा. माजी नगरसेवक चषक 2025चा रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम. तोपर्यंत जाऊया डीजे कडे आणि ऐकूया एक चांगलं संगीत. सहा बॉल 7 धाबांची आवश्यकता. अगोदरच वेळ भरपूर उशीर झालाय. 2:21 झालेले आहेत आणि आपण अजूनही पहिल्या फेरीमध्ये आहोत. पहिल्या फेरीतला चौथा सामना आहे. अजूनही फ्रेश एक सामना बाकी आहे. शिरवणे सारसुले 30+ विरुद्ध वाशी जुगाव 40+ या टीमने टॉस इथे जिंकला आहे आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अर्जुन म्हात्रे जे नेरुल गावचे आहेत, त्यांच्याकडून मात्र या गोलंदाजाला विकेट हॅट्रिकसाठी वैभवला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. वैभव जर या ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक. पहिलाच बॉल लॉप केलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षकांनी पहिल्या बॉलवरती विकेट. खूप चांगला झेल टिपला तिथे अमोल म्हात्रेनं. फलंदाज अजयबाद. 5 बॉल अजूनही 7 धाबांची आवश्यकता. मॅच संपलेली नाही आहे. इथूनही पलटवार होऊ शकतो. टीम नेरुल दिवा जुईनगर 30+ या टीमचं, कारण पहिला पलटवार केलाय गोलंदाज वैभवनं. फुल टूस बॉल अगदी मेजवानी होती अजयला, परंतु तो एक्झिक्यूट झाला नाहीये सीमारेषेचं अंतर कापण्यासाठी. आणि खूप चांगला झेल तिथे लॉंगॉनला अमोल म्हात्रेने टिपलाय. फलंदाज बाद. आता नवीन फलंदाज बॅटिंगसाठी मैदानामध्ये प्रस्थान झालाय. समीर. 5 चेंडू आणि 7 धाबांची आवश्यकता आहे. गणेश जोपर्यंत आहे तोपर्यंत मॅच ऑन, कारण गणेशच्या बॅटमधून ऑलरेडी जर पाहिलं तर एक षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. 12 बॉलमध्ये 22 या धावसंख्येवरती तो आतापर्यंत खेळतोय. चांगली बॅटिंग सध्या करत असताना मैदानामध्ये धावांची रंगारंग सुरू आहे गणेशच्या माध्यमातून, परंतु स्ट्रायकिंग इनला तर समीर. 5 बॉल 5 बॉलमध्ये 7 धाबांची आवश्यकता. दुसरा बॉल वैभव यांचा. ओहो, इथे कॅचेटचा कॉल आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्नच नाही केला. तो घाबरला. तो सांगतोय की पडण्याची दाट शक्यता होती, मी जर घसरलो तर. त्यामध्ये कुठलाही प्रयत्न नाही आहे झेल घेण्याचा. तिथे सिंगल कंप्लीट झाली. सिंगलनं आपलं खातं उघडले समीरनं. आता 4 बॉल 4 बॉलमध्ये करायचे 6 रन. टीमची धावसंख्या 44. 50 धावांचं लक्ष होतं या मॅचमध्ये. रोमहर्षक सामना, कट सामना चाललाय. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल केलं जातंय. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक आता थोडासा शिल्ली कव्हर पॉइंट वरून सुद्धा हलवलाय.
शॉट थर्डमॅनला त्याला नेलाय. फुलटोज ऑन साइडला फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट आणि इथे येतोय गणेशच्या बॅटमधून विजयी षटकार आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे टीम तुर्बे धारावे 30+ या टीमनं. वेल प्लेड, अभिनंदन टीम. आणि हारणाऱ्या टीमचं सुद्धा मी करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. जाऊया लगेचच टॉस इथे जिंकलाय वाशी झोगाव 40+ या टीमनं आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे शिरवणे सारसोले टीम आपल्याला मैदानामध्ये फिल्डिंग करण्यासाठी लगेच जायचंय. ऐकूया डीजे कडून एक चांगलं गीत.